मग आज आपल्या बागात किती सेटिंग झालेली आज आपल्या बागेत 120 प्लस सेटिंग आहे. 120 प्लस सेटिंग. आणि किती वर्षात झाड आहे? झाड आपलं वर्षाचं. एका वर्षाचंच झाड. तुम्ही एवढं मार्केटमध्ये फिरता तर बाहेरची परिस्थिती पाहता तुमच्या प्लॉटची परिस्थिती कशी आहे? सर आपल्या प्लॉटला सगळ्यात जास्त सेटिंग. सगळ्यात जास्त सगळ्यात सेटिंग जास्त setting. तुमच्या गावात पंचकृषीत आमच्या पंचकृषीत सगळ्यांपैकी जास्त सेटिंग आहे. तुमच्या प्लॉटला आहे. हा महत्वाचा मुद्दा आहे. टोटल फर्टिनायग्रोची ट्रीटमेंट होती. टोटल फर्टिनायग्रोची ट्रीटमेंट वापरली होती. नमस्कार. सध्या परिस्थिती पाहता डाळिंबाची की डाळिंब हा एकदम हॉट विषय झालेला आहे मार्केटचा. की पण ह्या वर्षी डाळिंबाला अनंत अडचणी होतात. पावसाळा कंटिन्युअस येऊन जाऊन पावसाळा चालू होता, अधूनमधून सेटिंग होत नव्हती, मधमाशी येत नव्हती. तर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये ह्या सगळ्या अडचणींवर आज शेतकऱ्यांनी विजय मिळवलेला आहे. तर तो कसा मिळवला ते आज आपण जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. आपलं काय नाव म्हणले? माझं नाव ज्ञानेश्वर वीर. ज्ञानेश्वर. तालुका तालुका कर्जत. राशीनगाव तुमचं. राशीनगाव. तर सर आपली पानगळ कधीची होती? आपली पानगळ फेब्रुवारीची पानगळ होती. हो. ठीक आहे. सरांची पानगळ ही फेब्रुवारी महिन्यामध्ये केली. सर आपल्याला काय काय अडचणी आल्या त्या त्यावेळेस? आपल्याला त्यावेळेस मधमाशी येत नव्हती. मधमाशी येत नव्हती. त्यामुळे सेटिंग होत नव्हती. ऑल ओव्हर बाहेर काय परिस्थिती होती? बाहेर पण सेटिंग होत नव्हती. मग आज आपल्या बागात किती सेटिंग झालेली? आज आपल्या बागेत 120 प्लस सेटिंग आहे. 120 प्लस सेटिंग. आणि किती वर्षात झाड आहे? झाड आपलं वर्षाचं. एका वर्षाचंच झाड आहे. बरोबर. मग आता आपण कोणत्या कंपनीची जास्त ट्रीटमेंट केली होती? त्या झाडासाठी आपण फर्टिनायग्रोची जास्त ट्रीटमेंट केली होती. महत्त्वाचा मुद्दा आहे सर. अन्नद्रव्य व्यवस्थापन जर व्यवस्थित केलं ना, कोणतंही पीक असू द्या, डाळिंब नाही, त्यांची केळी पण आहे, सगळं कोणतंही पीक असू द्या, पण अन्नद्रव्य व्यवस्थापन जर प्रॉपर ठेवलं तर तुम्हाला रिझल्ट पाहायला मिळतात. त्याचबरोबर चांगल्या कंपनीचे, जसे आपण घरात जेवण करताना चांगलं अन्न खातो, आपण खराब नाही खात, तसंच आपल्या शेतीमध्ये आपल्या पिकाला काम करत असताना आपल्या पिकाला सुद्धा चांगल्या क्वालिटीचं अन्न, उत्तम प्रकारचं अन्न देणं आपलं काम आहे. आणि ते सरांनी आज दिलेलं आहे. सर तुम्ही एवढं मार्केटमध्ये फिरता तर बाहेरची परिस्थिती पाहता तुमच्या प्लॉटची परिस्थिती कशी आहे? सर आपल्या प्लॉटला सगळ्यात जास्त सेटिंग. सगळ्यात जास्त सेटिंग setting. तुमच्या गावात पंचकृषीत आमच्या पंचकृषीत सगळ्यांपैकी जास्त सेटिंग आहे. तुमच्या प्लॉटला आहे. हा महत्वाचा मुद्दा आहे. टोटल फर्टिनायग्रोची ट्रीटमेंट होती. टोटल फर्टिनायग्रोची ट्रीटमेंट वापरली होती. यांनी काय काय वापरलं ते मी एकदा आढावा घेतो परत. याच्यामध्ये यांनी ब्लॅक पॉट वापरलं होतं, फुलकळीच टायमाला कॅलिफॉस वापरलं होतं. सगळ्यात मेन ॲमिन कॉजे हे फ्लावरिंगची ग्रेड आहे आपली, फुलकळी पैदा करण्यासाठी, फुलकळी आणि सेटिंगसाठी ॲमिन कॉजेची आपण फवारणी घेतली होती. कॅलिफॉस वापरलं होतं, म्हणजे 04040. त्याचबरोबर नायट्रोशूटचं पण ॲप्लिकेशन झालेलं आहे. अशा कंपनीचे 5-6 प्रोडक्ट 1240-6 पण यांनी वापरलेलं आहे. टॉपकेल म्हणून कॅल्शियम येतो, त्याचे पण स्प्रे झालेले आहे. हे का सांगू इच्छितो की आपल्या दुसऱ्या ह्या व्हिडिओमधून की आपल्या बाकीच्या डाळिंब बागायतदारांना पण कळलं पाहिजे की योग्य जर अन्न किंवा चांगलं जर अन्न जर आपल्या बागाला दिलं तर ह्या प्रकारे सेटिंग पाहायला मिळते. तर सर 100 प्लस सेटिंग असेल प्लॉटला. बरोबर. आता स्टेजिंग वगैरे तुम्ही करणार असाल, कारण माल भरपूर लागले. तुम्ही माल बघू शकता प्लॉटला किती माल आहे. पूर्ण माल एकदम सुट्टा माल लागतो, असा झुपक्यात माल नाहीये, सुट्टा माल लागलेला आहे. एकच झाड नाहीये, तुम्ही इकडं पण पाहू शकता. इकडं सुद्धा पाहू शकता तुम्ही की प्रत्येक झाडाला सारखा माल आहे ना? प्रत्येक झाडाला सारखा माल आहे. बरोबर. तर मग सांगायचा मुद्दा एवढाच आहे शेतकरी बांधवांनो की आज आपण जे बघू राहिलोय की व्यवस्थित अन्नद्रव्य, म्हणजेच अन्नद्रव्याचं जर नियोजन जर योग्य ठेवलं तर अशा प्रकारे आपल्याला रिझल्ट मिळतात. धन्यवाद साहेब. धन्यवाद.